मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नवीन लिपिक पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली. ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही टायपिंगची तुम्हाला आवश्यकता नाही. टायपिंग नसेल तरीसुद्धा बिनधास्त तुम्ही फॉर्म भरू शकता. काही जिल्ह्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. तर ते प्राधान्य कोणकोणत्या जिल्ह्याला दिलेलं आहे, कोणकोणत्या ठिकाणाला दिलं आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. निवड एका परीक्षेमार्फत होणार आहे, स्पर्धा परीक्षेमार्फत. जशी की 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे मित्रांनो. जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणार असाल या परीक्षेचा, आपल्या ऑनलाईन बॅचला सुद्धा नक्की जॉईन व्हा. यामध्ये सगळं तुम्हाला अगदी शेवटपर्यंत तुम्हाला सर्व सहकार्य असतंय. सोबतच सर्व कंटेंट आहे, डेली लाईव्ह क्लास आहेत, सर्व नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहे. आणि फक्त याच परीक्षेचं नाही तर बाकीसुद्धा रेल्वे भरती असेल, सरळ सेवा असेल, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका भरती, झेडपी भरती असेल, बँकिंग परीक्षा, MPSC कंबाईन, TCS IBPS पॅटर्ननुसार बाकीच्या म्हणजे कोणती ना कोणती तुम्हाला सरकारी नोकरी मिळवूनच द्यायची असा आपल्या एक्झाम बॉडी पॅटर्न 3.0 चा उद्देश आहे. तर यामध्ये सुद्धा नक्की जॉईन व्हा मित्रांनो. तुमचा मार्ग बिलकुल पण भरकटणार नाही. न भरकटता टू द पॉईंट तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड आपली यामध्ये सुरू असते. तर फक्त 850 फी आहे, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 7248930176 तर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. यापूर्वी जे विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत आपल्या बॅचचे किंवा जे विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांचे शेकडो अभिप्राय आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन व्हा, कारण अशा वेगवेगळ्या जे जाहिरात असतात त्याची PDF वगैरे सर्व आपण या ठिकाणी देत असतो आणि या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांचे अभिप्राय वगैरे सुद्धा पाहायला भेटतील. आणि ही संपूर्ण माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी तुम्हाला देत आहे. त्यामुळे कोणताही मनामध्ये संदेह ठेवू नका, कारण आजकाल फेक जाहिराती पण भरपूर या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला भेटतात. तर आपण आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाशी कधीही मित्रांनो असं मिसगाईड करत नाही. आतापर्यंत आपला एवढा मोठा चॅनल झालेला आहे. तर तुम्हाला ही संपूर्ण जी काही लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही स्वतः पण काय करू शकता, हा फॉर्म या वेबसाईटवरती जाऊन भरू शकता. जसं की आपण या ठिकाणी जर डिटेल या ठिकाणी माहिती पाहिली तर बघा, जवळपास 647 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असलेली व कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, मुंबई या जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र असलेला जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा या प्रतित सहकारी बँकेत क्लार्क पदासाठी उमेदवाराची निवड करायची आहे. त्यासाठी त्यांनी काय केलेले आहेत, ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत. परंतु अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी काही पात्रता दिलेल्या आहेत. जसं सर्व परीक्षांसाठी असतात तसे याच्या पण काही पात्रता आहेत, अटी आहेत. तर बघूया, यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावं. म्हणजे तुमचं आर्ट्स झालेलं असू द्या, सायन्स झालेलं असू द्या, कॉमर्स झालेलं असू द्या, तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. दुसरं म्हणजे या ठिकाणी जर ज्यांचं कॉमर्स झालं असेल तर त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाईल. प्राधान्य दिलं जाईल म्हणजे कसं, समजा तुम्हाला पण 60 मार्क मिळाले आणि दुसऱ्या विद्याला पण 60 मार्क मिळाले आणि जर 60वर कट ऑफ लागला, ठीक आहे, 60वरतीच कट ऑफ लागला, तर कुणाला निवडलं जाईल मित्रांनो, तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचं कॉमर्स झालेलं आहे त्याला निवडलं जाईल. ओके, 60 हे फक्त मी उदाहरणासाठी घेतलं होतं. कट ऑफ किती लागतो ते परीक्षा झाल्यानंतरच आपल्याला समजत असतं. त्यामुळे त्या 60ला काही गृहीत धरू नका. पुढं बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर MSAT या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आता तुम्ही जर सरकारी नोकरीचं ध्येय बाळगलेलंच आहे मित्रांनो, तर तुम्हाला माझा एक लहान भाऊ किंवा मित्र म्हणून ओके एक सल्ला देऊ शकतो, तुम्ही MSAT करूनच घ्या. ठीक आहे, दुसरं कोणतं कोर्सेस वगैरे करण्यापेक्षा MSAT करून घ्या. कारण तुम्हाला सरळ सेवा असू द्या, रेल्वे भरती असू द्या किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्या भरत्या असू द्या, तुम्हाला संगणक कोर्स या ठिकाणी विचारला जातो. तर त्यासाठी MSAT महत्त्वाचाच आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी JIB वगैरे म्हणजे ज्या बँकिंगच्या ज्या परीक्षा असतात त्या असेल तर प्राधान्य दिलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका, कारण मला माहिती आहे की हे विद्यार्थी या परीक्षेला उतरणारच नाहीत. कारण हे विद्यार्थी जे असतात JIB वगैरे तर ते SBI क्लर्क, SBI PO, IBPS वगैरे या परीक्षेला ते काय करतात, प्राधान्य देतात. त्यामुळं ह्यांची कॉम्पिटिशन तुमच्यासोबत असणार नाही. ओके, फक्त डोक्यामध्ये एकच ठेवा की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. 12वी असेल, 10वी असेल तर तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी मग बाकीच्या परीक्षा आहेतच, त्याची तयारी चालू राहू द्या. मला वाटलं तर कॉल करा, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणकोणत्या परीक्षेची तयारी करू शकता. कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवाराला प्राधान्य. बघा आता ही जी काय आता याचं जे आपण बघू शकता, हे जे काय हेड ऑफिस आहे, ओके, ह्या जर आपण बघितलं, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर. ओके, त्याचं जे हेड ऑफिस आहे ते कोल्हापूरमध्येच आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना हे प्राधान्य दिले जातील. म्हणजे भरायला अख्ख्या महाराष्ट्रातून भरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. परंतु ते काय करतील, थोडंसं झुकतं माप जे आहे ते कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना टाकतील असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. तिथल्या रहिवाशांना विद्यार्थ्यांना प्राधान्य देतील आणि ते त्यांच्या सोयीचं पण असेल. कारण या ठिकाणी काय होतंय, बाकीच्या जिल्ह्यातून तिथं जाणार, त्यांचा राहण्याचा खाण्याचा खर्च वाढणार. ओके, त्यांच्या पण गैरसोय आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातलंच असेल तर चांगलं आहे, त्यांना तिथल्या तिथं जवळच्या जवळ नोकरीचं ठिकाण पण होऊन जातंय. आणि वयोमर्यादा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा किती पाहिजे, तर कमीत कमी 22 वर्ष. आता तसं बी ग्रॅज्युएशन होता होता 22 उजळतंच आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बँकिंग कामकाजाचा जर अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल म्हणतंय. त्यामुळे त्याचा काय जिथं जिथं प्राधान्य त्याचा काय ताण घेऊ नका. ओके, आता बघा या ठिकाणी टोटल जागा किती आहेत,
टोटल जागा आहेत मित्रांनो एकूण 20 जागा आहेत. किती जागा आहेत टोटल 20 जागा आहेत. आणि जर सुरुवातीचा पगार बघितला तर 10,000 रुपये पगार आहे. हा सुरुवातीचा पगार आहे. नंतर काय होतं मित्रांनो, जसं जसं तुमचं या ठिकाणी जे पण सुरुवातीचा जो ट्रेनिंगचा पिरियड आहे तो संपत जाईल तसं तुमचं हे वाढत जात असतं. अर्ज करण्याची आणि निवड करण्याची पद्धत, जसं की या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची जी लिंक आहे ती मी काय केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता बघा इथं पगार कमी, त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी विचार पण करतील की भराव का नको. आणि जेवढे कमी विद्यार्थी भरतील तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे. कॉम्पिटिशन तेवढी कमीच राहणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, आणि बरेच विद्यार्थ्यांच्या मनात येतं की सहकारी बँक म्हणल्यावरती फ्रॉड वगैरे होतो का, कसं का, त्याच्याबद्दल मी शेवटी बोलणार आहे शेवटच्या काही याच्यामध्ये वेळेमध्ये. बघा ही परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल असं म्हटलेलं आहे. 100 मार्काची ही परीक्षा असते. ओके. आणि या ठिकाणी जर बघितलं तर पासिंगची गुणवत्ता कट ऑफ या ठिकाणी या 100 मार्कानुसार या ठिकाणी सांगितले येईल. त्याप्रमाणे मुलाखतीच बोलवताना गुणानुक्रमे बोलवलं जाईल असं या ठिकाणी सांगितलं, म्हणजे मुलाखतसुद्धा या ठिकाणी घेतली जाईल असं सांगितलेलं आहे. परीक्षेची वेळ वगैरे सगळं काय आहे तुम्हाला जे फॉर्म भरताना ईमेल आय डी तुमचा मागवला जातो तर त्या ईमेल आय डीवरती पाठवलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ईमेल आय डी बरोबर पाठवा असं पण सांगितलेलं आहे. हे आपण या ठिकाणी बघू या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके. चला मग आता इथं जर बघितलं तर हे बँकेतर्फेच हे बाकीचं सर्व होईल मुलाखत वगैरे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे की फायनल यादी आहे ती वेबसाईटवरती दिली जाईल. परीक्षा फी 708 रुपये आहे प्लस GST या ठिकाणी एक्स्ट्रा असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जवळ येते मित्रांनो, 11/4/2025 आहे. त्यामुळं त्वरा करा. तुमच्या इतर जे जिवलग मित्रमैत्रिणी आहेत जे शक्यतो कोल्हापूरच्या आसपासचे आहेत तर त्यांना नक्की काय करा पाठवा. मग या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला काही या ठिकाणी संपर्क वगैरे साधायचा असेल तर त्या बँकेचा काय केला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ही जी काही 100 प्रश्नांची गुणांची असेल प्रश्नपत्रिका तर त्यासाठी कसं गुण असेल, वेटेज कसं असेल हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. बघा टेस्ट दिली, रिजनिंग असणार आहे या ठिकाणी मित्रांनो. आणि सगळं तुम्हाला मी आपल्या ह्या बॅचमध्ये सगळं तुम्हाला या ठिकाणी हे सगळं जे कंटेंट आहे ते आपण देतोय, त्याचा काही ताण घेऊ नका मित्रांनो. रिजनिंगवरती 15 प्रश्न असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणितावरती 15 प्रश्न असतील, जनरल अवेअरनेस म्हणजे त्यामध्ये सगळंच या ठिकाणी जनरल अवेअरनेस बाकीचे घटक आले तर त्यामध्ये 15 मार्कासाठी असणार आहे. इंग्लिशवरती 10 गुण असणार आहेत, कॉम्प्युटर अवेअरनेस 15, त्यानंतर क्लरिकल ॲप्टिट्यूड म्हणून या ठिकाणी तुम्हाला 8 गुण असतील. जनरल बँकिंग यामध्ये किती असतील मित्रांनो तर 22 या ठिकाणी गुण असतील. असे टोटल जर बघितलं तर 100 गुणांचा काय असणार आहे हा पेपर असणार आहे. सॅम्पल क्वेश्चन जर बघितलं तर या पद्धतीने हे सॅम्पल क्वेश्चन होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. काही 4-5 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे. या पद्धतीने होऊन जातील. ओके. येस, या पद्धतीने आपण बघू शकता. चला, अशा छोट्या मोठ्या भरत्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. अजून पण या ठिकाणी भरपूर साऱ्या या ठिकाणी भरत्या आपली वाट बघत आहेत मित्रांनो. एवढ्या या ठिकाणी रिक्त पद आहेत. गृह विभागाची सप्टेंबरमध्ये येईल असं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. म्हणजे पोलीस भरतीची. त्यानंतर महानगरपालिकेची सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची भरती सुरू आहे. अर्ज करू शकता. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय व्हिडिओची. ते पण तुम्ही या ठिकाणी बघा. बाकीच्या पण या ठिकाणी भरत्या लवकरच या ठिकाणी येतील असं या ठिकाणी वारंवार वर्तमानपत्रामध्ये आपल्याला दिसत आहे रिक्त जागा वगैरे. तर याचा सुद्धा आपला अभ्यास चालू राहू द्या. 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या भरत्या ह्या येत राहतील. मी मगाशी जे सांगितलं होतं की तुम्हाला जर वाटतं की मला कोणत्याही म्हणजे असं ह्याच्यामध्ये अडकायचं नाही. ठीक आहे. कारण इंटरव्ह्यूमध्ये कमी जास्त मार्क होण्याची शक्यता असते. तर जास्तीत जास्त तुम्ही लेखीवरती हे करा, म्हणजे तुमच्यावर बाकी कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी प्रभाव होणार नाही. तुम्हाला म्हणजे बँकेला काढण्याची कोणतीही कारण या ठिकाणी कोणतंही कारण शिल्लक राहणार नाही. तर त्यासाठी लेखीमध्ये जास्तीत जास्त कट ऑफचे जास्त मार्क तुम्ही काय करायचे मिळवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणतंही कारण राहणार नाही की मुलाखतीतून तुम्हाला बाद केलं वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. यामध्ये सुद्धा नक्की जॉईन व्हा, कारण इतर कोणतीही भरती असू द्या. ठीक आहे. कोणत्या ना कोणत्या गव्हर्नमेंट ज्या पण संधी असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं, त्यामध्ये जे पण सिलेबस आहे ते तुम्हाला टू द पॉईंट पोहोचवणं. लाईव्ह क्लास असतात, लाईव्ह नाही पाहू शकला डेली. रेकॉर्डेड क्लास तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. तर यामध्ये नक्की जॉईन व्हा. फक्त 850 1 वर्षाची फी आहे. यामध्ये सर्व तुम्हाला हे सगळं कंटेंट आणि जे पण या ठिकाणी आवश्यक गोष्टी त्या पुरवल्या जातात. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावरती कॉन्टॅक्ट करा, किंवा डायरेक्ट तुम्हाला जॉईन करायचं असेल तर फक्त 850 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला तात्काळ यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत सुद्धा नक्की हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण या संधीचा लाभ घेता येईल. धन्यवाद.